नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही ऐकताय विजय जाधव यांची पाऊस काळ ही कादंबरी आणि आज भाग 8. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात विजय जाधव लिखित पाऊस काळ भाग 8. पुराचं पाणी वाढत होतं. पाण्याबरोबर काटाकुटं, लाकडं, कडब्याच्या पेंढ्या तरंगत येत होत्या. त्याच्यावर बसलेले किडामुंगी, साप किरडू पाण्याबरोबर हेलकावे खात काही झालं तरी मिळालेला आधार सोडायचा नाही यासाठी घट्ट चिकटून राहिले होते. एखाद्या धक्क्यानं त्यावरून निसटले तर ते आधारासाठी वाहत्या पाण्यावरून वळवळत दुसरीकडे निघून जात होते. आपलं आता काय होणार याची त्या जीवांना सुद्धा काळजी लागली असणार, पण तसं ओरडून सांगायला त्यांना काय वाचा होती. पाणी पळवल तसे हे मुके जीव पाण्याबरोबर पळत होते. पाणी पुढं सरकलं तशी गावातल्या तरण्या पोरांची माणसं बाहेर काढायची लगीन घाई चाललेली. जीवावर उदार होऊन काट्याकुट्यांची पर्वा न करता हे सळसळतं रक्त लाल भडक पाण्याला आव्हान देत होतं. त्यांच्या डोळ्यांपुढं फक्त या संकटातनं सुटण्यासाठी चाललेल्या जीवांची धडपड तरळत होती. काहीही झालं तरी या जीवांचं बरं वाईट होऊ द्यायचं नाही याच ईर्षेनं हे सारेजण या आसमानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी मन खंबीर करून सरसावत होते. त्यांना आता केवळ आपल्या घरादाराची काळजी नव्हती, तर सारं गाव हेच आपलं घरदार झालंय असं वाटत होतं. मी सुद्धा जीव धोक्यात घालून सावलीसारखा त्यांच्याबरोबर राहत होतो. दीड वर्षाच्या सहवासानं आणि लहानपणीच्या आठवणीनं माझं नातं अधिक घट्ट झालं होतं. ते तोडण्यासाठी पुराचं अकराळ विक्राळ पाणी धडपडत होतं. आता पाण्यानं जवळजवळ साऱ्या गावाला वेढा टाकलेला. आमणापूरची वाट, सरळी, धुमाळकीची रानं पाण्याखाली गेली. त्यांच्यातलं काढायला आलेलं सोयाबीन पाण्यात गटांगळा खायला लागलं. त्याचा श्वास गोदमारला. त्यांनी जीवाच्या आकांतानं धडपड केली, पण पाण्याच्या रेट्यापुढे त्याचं काहीही चाललं नाही. शेवटची धडपड करून ते पाण्याखाली गेलं. कमरेबरोबर आलेल्या लागणीच्या उसाच्या पानांची टोकं तलवारीच्या पात्याची टोकं दिसावीत तशी दिसायला लागली. काही रानात उशिरा पेरलेल्या हायब्रीड, चवळी, मुगाची पाण्यानं वाट लावून टाकली. मठाच्या पुढं फरलांगभर अंतरापर्यंत पाणी पसरत गेलेलं. पाणी जसं वाढेल तसं घरातले जीव मोकळ्या जागेकडे सरकत असलेले. त्यांना कवळ्यात घेण्यासाठी पाणी त्यांच्या मागं येत असलेलं. पाणी पाटील आळीतनं घुसून साळुंख्याच्या आळीला टकरा मारत होतं, तर पूर्वेच्या बाजूला सावकाराच्या वाड्याला पाण्यानं आपल्या मिठीत घेतलेलं. भोसलेच्या वाड्याच्या अंगणात लहान पोरं खेळावीत तसं पाणी खेळत होतं. गावाच्या पश्चिम दिशेकडनं वाहणाऱ्या कृष्णेचं पात्र मात्र नेमकं कुठं आहे हेच समजत नव्हतं. गावातली मोकाट जनावरं आता कुठं पळायचं हे न समजल्यामुळे पाण्यात थया थया नाचत होती. शेरडा कार्डांचा दंगा योट उठलेला. कोंबड्यांनी घराच्या कौलारावर जागा घेतलेली. आपल्या बारक्या डोळ्यांनी ती टुकू टुकू बघत होती. हे काय चाललंय, एकाएकी एवढं पाणी कुठनं आलंय, अशा विचारानं भलतीच घाबरी घुबरी होऊन ती पाण्याचा अंदाज घेत बसली होती. आणि बोकं मात्र मागं लागल्यावर रोज पळून जात आहे काय, आता कुठं पळत आहे, आता घावला का नाही तावडीत, असं मनातल्या मनात म्हणत त्यांच्यावर झडप घालण्यासाठी टपून बसलं होतं. आणि तुम्ही कोंबड्यांना काय घेऊन जाताय, आता मीच तुम्हा साऱ्यासनी घेऊन जाणार, असं म्हणत पुराचं पाणी घराघराला धडक्या देत होतं. कुत्री रडत केकाटत बिन पाण्याच्या जागेकडे सरकत असलेली. त्यांच्या डोळ्यांपुढे कोवळ्या कोकरांच्या लाल भडक रक्तामांसाचे गोळे वळवळत असलेले. अशा परिस्थितीत सुद्धा एखादं आगाऊ कुत्रं एखाद्या कोकराच्या मागं लागत होतं आणि पेकाटात धोंडा बसला की धडपडत परत येऊन आपल्या भाऊबंदात गरिबासारखं मिसळत होतं. एकमेकांवर जीव खाऊन तुटून पडणारी कुत्री एकमेकांना आत्ता आधार देत होती.
समोरच्या पाण्याकडं भेदरलेल्या नजरेनं बघत होती. माणसापासून कोंबड्या, कुत्री, मांजरापर्यंत सारे जीव रिकाम्या जागेवर गोळा झालेले. पोरांनी कुठून तरी एक नाव मिळवली होती. गावातल्या बऱ्याच भागात नाव फिरत होती. एसटी थांबवल्यासारखी प्रत्येकाच्या दारात नाव न्यायची. घरातली माणसं पाण्यातनं हाताला धरून बाहेर काढायची, नावत बसवायची आणि लांब मठाच्या पलीकडं नेऊन सोडायची. मग दुसऱ्या खेपेसाठी मागं फिरायचं. हाच पोरांचा उद्योग चाललेला. रस्त्यावर कमरे एवढं पाणी लागायला लागलं तसं गुरु घेऊन जाणाऱ्या माणसांनी खोताच्या उसातनं रानातनं वाट काढली. तिकडनं पाणी कमी लागत असलेलं. दौलू कुंभाराच्या घरात पाणी शिरलेलं. दाल्ला बायको दोघंच. घरातलं सामान वरच्या आळीला रामभाऊच्या घरात नेऊन टाकत असलेले. कमरेबरोबर लागणाऱ्या पाण्यातनं जाताना त्यांची दमछाक होत असलेली. नेटानं पाय टाकत 2 पायल्या जुंधळ्याचं गठुडं दौलूनं रामभाऊच्या घरात नेऊन टाकलं आणि म्हणाला, दादा एवढं इथं असू द्या, पूर वसरल्यावर खायचं काय? पोतभर जुंधळं घरात बुडून जाणार, म्हणून त्यातलं हे 2 पायले तरी पूर वसरल्यावर पोट्याला होतील म्हणून तुमच्याकडे घेऊन आलोय. असू दे की, ठेव तिथं. जर पुराचं पाणी माझ्या घरात नाही आलं तर तुमचं हे सगळं सामान सुरक्षित राहील. जर हिथं पण पाणी आलं तर मग काय, सगळ्याचीच वाट लागणार. अपर तुमचं घर टेकाडावं आहे, इथं कुठलं येतं आहे पाणी? माझं घर उंचावं आहे हे खरं आहे, पण पाण्याचं नेम कोणी सांगावं? पूर वसरल्यावर तुझं तू गठुडं ओळखून घेऊन जा. पुरात बुडणार नाहीत, कमीत कमी हिथं निवारेला तरी राहतील म्हणून साऱ्यांनी आपली वजी हिथंच आणून टाकलेत. भाऊ तुम्ही घर सोडणार नाही सा? अरे मी घर सोडून कसं चालत? घरातली सारी माणसं मी पाहुण्यांच्याकडे दिल्यात पाठवून. पाणी लईच वाढायला लागलं तर माडीवर जाऊन थांबायचं. बरं जातो आता. बायकोला मोहरं यादववाडीला जा म्हणून सांगून आलो आहे, पण गेली का माझी वाट बघत बसली ते बघाय पाहिजे. असं म्हणत तो मागे फिरला. घरासमोर आला. छपरातल्या म्हशीनं आव करून त्याला साथ घातली. त्या बाईला या पाण्याच्या नादात छपरात म्हस तशीच राहिली की, असं म्हणत तो छपराकडे वळाला. पाण्यात म्हशीचं कासरं सापडणार. कसं तरी चाचपून कासरं सोडलं. पाण्यानं भेदरलेली म्हस पाण्यातनंच उधळली. त्याच्या हातातला कासरा सुटला. म्हशीला सगळीकडे पाणीच पाणी दिसत असलेलं. कुठं थांबायचं? हो 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 करत कुंभार मामा तिच्या मागं जात असलेला. आणि म्हशीनं नेमकं नदीच्या बाजूला तोंड केलं तशी कुंभार मामाच्या उरात धडकीच भरली. काटं कुटं तुडवत कमरं एवढ्या पाण्यातनं तो म्हशीच्या मागं लागला. त्याला आता कशाचंच भान नसलेलं. मागनं माणसांचा कालवा चाललेला. कुंभार मामा मागं फिरा, पुढं पाण्याला जास्त वड आहे, वाहून जाशीला. पण हा कालवा त्याच्या कानावर येतच नव्हता. बँकेच्या कर्जावर गेल्या आठवड्यातच आणलेली म्हस जर पाण्यातनं वाहून गेली तर बँकेचं व्याज कशानं भरायचं, कर्ज कशानं फेडायचं, या विचाराचं चकार त्याच्या डोक्यात भोवऱ्यासारखं फिरत असलेलं. तो मागं जाईल तशी म्हैस पुढं सरकत असलेली. आता पाठीमागचा माणसांचा कालवा त्याच्या कानावर यायचा बंद झाला. आणि त्याचं नशीब त्याच्या संग असं म्हणत माणसं आपला जीव वाचवण्यासाठी धडपडायला लागली. अजून 50% गाव रिकामं करायचं राहिलेलं. पोरांच्या डोक्यात लवकरात लवकर माणसं बाहेर कशी काढायची हाच घोळ चाललेला. एवढ्यात कोणीतरी बातमी आणली. पांगळा सदुअण्णा एकटाच घरात राहिलाय, त्याला बाहेर काढलं पाहिजे, कारण त्याला कोंबड्या घेऊन बाहेर पडता आलेलं नाही. चला चला अण्णाला ताबडतोब बाहेर काढूया, असं म्हणत पोरांनी नाव तिकडं वळवली. तिथं जाऊन बघते तर ह्यो पाठ्या कोंबड्या घेऊन खाटेवर बसलेला. आणखी 1 फूटभर पाणी चढलं तर खाडबी बुडल, तरीही ह्यो पाण्याचा अंदाज घेत तिथंच बसलेला. अण्णा अण्णा चला चला अण्णा, आम्ही तुम्हाला नावात घेऊन बसवतो, तुम्ही बाहेर पडलंच पाहिजे. पोरं त्याची मिणत्या करत असलेली. पण पहिल्यापासूनच हेकाड स्वभावाचा अण्णा कुणालाच दाद देत नसलेला. तो म्हणायला लागला, काय मी काय येणार नाही, मी जगू दे नाही तर मरू दे, तुम्हाला काय करायचे? माझ्या नादाला तुम्ही लागू नका. पाण्यात काय करायचं ते माझं मी बघतो, ते काय मला लगेच गिळत नाही. जावा तुमचं तुम्ही. अण्णा गावातली सगळी माणसं बाहेर पडली आहेत, तुम्ही एकटं इथं काय करणार आहे? पोरं विनवण्या करत असलेली.
हे बघ मी एकडाव तुम्हाला सांगितलं आहे, मी येणार नाही म्हणजे नाही. अण्णा पोरांच्यावरच डापरून बोलला. पोरं वैतागली. त्यांच्यातला एक जण अण्णाकडे बघत म्हणला, आता याचं लय कौतिक झालं. इथं एकट्यानंच एवढा येळ घेतला तर तिकडं सगळं गाव पाण्याखाली जायचं. अजून बरीच माणसं अडकून पडलेत, ती बुडून मारतेली. याला उचलान घाला नावत, लांब तिकडं माठाच्या मोरं सोडून येऊ. जरा सगळेजण बघू काय करतो येऊ. 4-5 पोरं पुढं सारसावली. अण्णाला कावळा घातला, कोबड्यांसकट उचलला. पोरांच्या तावडीतनं सुटण्यासाठी अण्णा धडपडत असल्याला त्याला तसाच नावेत अंतराळे आणून ठेवला. हां चला हाना लवकर नाव, असं म्हणत अण्णाला दोघांनी धरला. बाकीची नाव हाणायला बसली. पोरांनी वल्ल मारायला सुरुवात केली. थोडं अंतर नाव गेली असल नसल तोपर्यंत पोरांच्या हाताला हिसडा देऊन अण्णानं पाण्यातच उडी मारली. अरे अरे अण्णा पाण्यात पडला, पाण्यात पडला अण्णा, असं म्हणस्तवर अण्णा लागला गाटांगळ्या खायला. पोरांनी तशाही अवस्थेत पाण्यात उड्या टाकल्या, त्याला वर काढला. त्यांनी हातपाय झाडायला सुरुवात केली. तो आरडाओरडा करायला लागला. वैतागल्याला भीमू तात्या म्हणला, ए पोरांनो, जाऊ द्या मरू द्या, ह्याला हितच बुडून मरू द्या, आपल्या बापाचं काय जाते. लेका यांनी हितं उडी मारली म्हणून बरं झालं, जर आधीमध्ये उडी मारली असती तर काय करायचं होतं. ह्याच्या मरणानं मरणार आणि आपण सगळ्यांनी ह्याला बुडवून मारला म्हणून आपल्याला तुरुंगाची हवा खायला जायला लागणार. त्यापेक्षा हितं मिळाला काय आणि जिवंत राहिला काय सारखंच आहे, मरू दे हितच मरू दे. असं म्हणत अण्णाला परत घरात नेऊन सोडला आणि पोरं नाव घेऊन पुढं निघाली. पांगळ्या सदू अण्णाला बाहेर काढता काढताना आपदा झालेली. सारी जण वैतागलेली. वरनं पडणारा पाऊस, हवेतला गारठा आणि खालनं नावेला बसत असलेल्या पाण्याच्या ढोसण्या, जीव आंबून गेलेला. नावाची वल्ली मारून मारून हात घाईला आलेलं. काठीनं नाव तरवताना दात वट खायला लागायचं. मुख्य रस्त्यानं नाव फिरवताना काही अडचण यायची नाही, पण गल्ली बोळातनं नाव कशी फिरवायची. जिथं नाव जात नव्हती तिथल्या माणसांना बाहेर काढताना मायंदाळा ताप होत होता. कुठं गटारात पाय जायचा तर कुठं पाण्याच्या खाली असलेल्या दगडाच्या खेळ्यात अडकून पाण्यात आडवं व्हायचं. अरे पोरांनो, तिकडं जगू सूर्यवंशाच्या आळीला गेलं पाहिजे. नामू आप्पानं आठवण करून दिली. आता तिकडं कोण असणार आहे. अगोदरच त्या दारकोमावशीच्या म्हाताऱ्याच्या भूताच्या भ्यानं सगळी आळी वाचड पडली आणि राहिलेली पाणी बघितल्यावर कशाला थांबतात. नाही तुमचं खरं आहे, पण त्या खोळ्या दारकोमावशीला तर बाहेर काढशील का नाही. काय सांगताय आप्पा, ती अजून थांबली असेल वय तिथं. पाणी बघितल्यावर भोंगाट पळाली असेल ती. आपला जीव तिला नकोसं झाला आहे का. नाही तू मला काय सांगू नको. जोपर्यंत जगूदादाच्या अंगणातल्या पेवात पाणी शिरत नाही तोवर ती म्हातारी काय घर सोडणार नाही. तिचा म्हातारा त्या पेवातनं वर येईन असं तिला वाटतंय. आप्पानं खुलासा केला. आईला इथं अशी चर्चा करत बसण्यापेक्षा समक्ष तिकडं जाऊन बघू की. म्हातारी असली तर आणू उचलून बाहेर, चला. असं म्हणत नाव दारकुमावशीच्या घराकडं वळली. रामोसवाड्यातनं जाताना पाण्याचा आडवा प्रवाह तोडत जायला लागत होतं. वल्ली मारून मारून हात भेंडाळले होते. रामोसवाडा आता पूर्ण पाण्याखाली गेलेला. कुठंतरी एखादं छपराचं मेढकं नाहीतर खांब खोळ्या कावऱ्यासारखा पाण्यासंग भांडत उभा असलेला. सगळ्यांच्या पालापाचोळ्याच्या झोपड्या, भोवतीनं कूड घेतलेला, वर पाला, कुडाचा पाला, वीट किंवा दगडाचा मागमूस कुणाच्याच घराला नसलेला. सगळेच रोजगार करून जागणारे, हातावरचं पोट असणारे. तरी पण या 10-20 खोपटांना सगळं गाव रामोसवाडा म्हणून ओळखायचं. आमच्या म्हातारीच्या घरापुढनं दारकुमावशीच्या घराला जायला लागत होतं. नोकरीला लागल्यावर दुसऱ्या दिवशी म्हातारीच्या घराकडं उभ्या उभ्या जाऊन आलो होतो. पण म्हातारी गेल्यानंतर तिथला झालेला सत्यानाश बघून मन विषण्ण झालं होतं. मी बघितलेल्या घराचं वैभव मातीत मिसळलेलं बघून त्याच दिवशी आता परत या घराकडं कधीही यायचं नाही असा मनाशी निश्चय केला होता. आणि आज कितीतरी दिवसांनी परत त्या घरासमोरून जाण्याचा योग येत होता. म्हातारीच्या घरावरचं कुंभारी कौलाचं छप्पर ढासळून कधीच मातीत मिसळून गेलं होतं. चारी बाजूच्या भिंती कसनुसं तोंड करून पाण्याकडं बघत होत्या. त्या मुंडकं नसलेल्या धडासारख्या वाटत होत्या. झोडपणाऱ्या पावसाचं पाणी भिंतीवरनं खाली येत असलेलं, त्यामुळं जागोजागी खळगी पडलेली.
औदुंबराच्या डोहात आंघोळ करण्यासाठी कमरे एवढ्या पाण्यात उभ्या असलेल्या माणसासारख्या भिंती बुचकुळी मारायच्या तयारीत असलेल्या. पुराचं पाणी त्यांना टकरा देत असलेलं. मेलेलं रेडकू फुगावं तशा भिंती फुगलेल्या. कुठल्या क्षणी त्या पाण्यात उड्या मारतील हे सांगता येत नव्हतं. एक काळ होता म्हातारीला घर आणि घराला म्हातारी एक क्षणभर सुद्धा इसरत नव्हते. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. म्हातारीच्या घराच्या भिंती अगदी गिलावा केल्यासारख्या असायच्या. म्हातारीनं घराच्या भिंतीला कधी पोपडा धरू दिला नाही. तिला उभंकडी सारवण करायला जमायचं नाही. तरी पण दसऱ्याला आणि बेंद्राच्या सणाला रोजगारी बाई लावून उभंकडी सारवण काढल्याशिवाय ती कधीच गप्प बसायची नाही. भिंती आरशासारख्या लखलखीत चमकत असायच्या. बाहेरच्या सोप्यात दर्शनी चौकटीच्या बाजूला हातातल्या काकणाच्या काचेची काढलेली पानं फुलं खुलून दिसायची. फुटलेल्या कब्बशाच्या काचांची वेगवेगळ्या आकारांची नक्षी हिरव्यागार शेणानं सावरलेल्या भुईच्या पोटात शोभा आणायची. घरात कधीच केराचा मागमूस दिसायचा नाही. कोळ्याचं जाळं हुडकून घावायचं नाही. पण आजची त्या घराची अवस्था बघून मला भडभडून आलं. आता ह्या नुसत्या भिंती पाण्याबरोबर किती काळ भांडणार. त्या पडक्या घरात टोपपदरी लुगडं नेसून भरपेटी खणाची चोळी घालून हातात तपकिरीची डबी घेऊन म्हातारीच प्रत्यक्ष उभी असल्याचा मला भास झाला. काय रे बाळू, मास्तर झाल्यापासनं माझी गाड घ्यायला आला नाहीस. नानपणचं सगळं विसरलाच म्हण की. मांस मटण खायला मिळत होतं तवर कसा आठवड्याला हेलपट घालत होतास नाही का. ए असंच असतंय रे बाबा. हात वाला तर मैतर भाला. आता म्हातारीची कशाला आठवण येते. नाही तसं नाही. अरे मग कसं. मला शरदनं विचारलं आणि मी भानावर आलो. शरद म्हणाला, आमच्या गावातल्या रस्त्यांचा आणि पाण्याचा तुम्हाला कसा अंदाज असणार. तुम्ही म्हणताय तसं नाही, मग कुठनं आणि कशी नाव न्यायची ते तुम्ही सांगता का. मला अपराध्यासारखं वाटलं. माझ्या मनात कुठलं पाणी धडका मारतंय हे ह्यांना वर्ण कसं कळणार. नाव पुढे पुढे सरकत होती आणि माझं मन मात्र पाण्याच्या लाटांबरोबर म्हातारीच्या घरावरनं फिरून येत होतं. नाव मान्याच्या दारात थांबवली. गुडघ्या एवढ्या पाण्यातनं चालत निघालो. खडूळ पाण्यातनं खालचं काहीही दिसत नव्हतं. पायानं पाणी रेटत मोहरं निघालं की पाण्यातल्या चागाळा चोथा एखाद्या पालखीला हेलकावे बसावेत तसा हालत पुढं पुढं सारखायचा. त्याच्यावरचं मुंगळं किडं वळवळत जीवाच्या आकांतानं दुसऱ्या आधारासाठी धडपडत राहायचे, पायावर चढायला बघायचे. मान्याच्या छपराला वळसा घालून पुढं जातोय तर गुरुवाच्या घराच्या बाहेरच्या कट्ट्यावर दारकू मावशी जनावरासारखी उभ्या पावसात निथळत बसलेली. अंगावर खताच्या पोत्याची फाटकी खोळ घेतलेली. झिंज्यातनं पाणी गळत असलेलं. वरनं पडणारं पाणी पायाखालनं पळत असलेलं. तिचं पाण्यानं पाय किरवाजून गेलेलं. कट्ट्याच्या खालचं फुटावरचं पाणी सापासारखं तिला गिळण्यासाठी पुढं पुढं सरकतंय असा भास होत असलेला. अजून जगूदादाच्या घरापर्यंत पाणी गेलं नसलेलं. त्याच्या दारातल्या पेवाच्या दगडापर्यंत पाणी जायला आता फक्त 4-5 फूट जागा शिल्लक राहिलेली. चगाळ चोथ्याचा तवंग जत्रेतल्या गर्दीसारखा धुंबाड्यानं पुढं सरकत असलेला. पाण्याच्या रेट्यामुळे त्याची आपदा होत असलेली. आईला म्हातारी काय डेरिंगबाजी. एवढं सगळीकडनं पाण्याचा याढा पडलाय. आसपास कोणी माणूस काणूस नाही तरी पण ही निवांत धुनं दूध बसल्यासारखी बसली इथं. अरे हिला काय भ्याबी वाटतं का नाही. खरंच राव हिच्या टाळक्यात फरक पडलाय बरं का. खोताचा रामा तिच्याकडे बघत म्हटला. दारकू मावशीनं आम्हाला येताना बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावर अस्पष्ट अशी नाराजीची कळ उमटल्याचा आम्हाला भास झाला. नाही म्हटलं तरी इकडे येताना प्रत्येकाच्या मनात धाकधूक होतीच. संपूर्ण गावात माणसं असताना सुद्धा सहजासहजी जगूदादाच्या वाड्यापुढनं कोणी जात नव्हतं आणि आज तर गावात चिटपा करू नये अशा वेळेला आम्हाला तिकडं जावं लागलं होतं.
जगूदादाचा वाडा पुराचं पाणी आपल्याकडे येत्याला बघून अंग चोरून घेत असलेला. एकेकाळी सगळ्यांच्यावर करडी नजर ठेवणारा हा वाडा आता मात्र गरिबासारखा आपल्याला कोणी पाण्याच्या तावडीतनं सोडवतंय का ह्या आशेनं सगळ्यांच्याकडं बघत असलेला. जगूदादानं राम म्हटल्यापासनं या वाड्यात पण आता राम राहिला नव्हता. नाही म्हटलं तरी दारकू मावशीचा नवरा पेवात पडून मेल्यापासनं तो वाडा आणि त्या पेवाविषयी बऱ्याच आवई पसरल्या होत्या. कुणी म्हणायचं दारकू मावशीचा नवरा रोज पेवातनं वर येऊन दगडावर बसतोय. कुणाला तरी त्याचं पाय दगडावर आणि मुडकं चिचच्या झाडाच्या वर गेलेलं दिसायचं. तर एखाद्याला तो करा करा दात खात जगूदादाच्या वाड्याकडं बघत असल्यासारखा दिसायचा. आमुषा पुनवला पेवातनं काढल्याचा आवाज आल्याचा मी स्वतःच्या कानाने ऐकलंय अशी बरीच लोक छातीला हात लावून सांगायची. म्हातारीची रोज गाठ घेतल्याशिवाय म्हातारा राहत नाही ह्यावर मात्र सगळ्यांचं एकमत होतं. एक ना अनेक अशा आवया अजूनही पसरत होत्या. त्यामुळे ह्या आळीला रात्रीचं यायचं म्हटलं की अंगावर काटाच यायचा. पेवा जवळून जाणाऱ्या वाटेनं म्हाताऱ्याच्या भूताच्या भ्यानं आता आपला मार्गच बदलला होता. ती शेळक्याच्या घराजवळून दबकत मागं पुढं बघत जात असलेली. जगूदादाला कधी कसा आणि कुठं म्हातारीचा मालक दिसला होता कोणास ठाऊक. त्याला त्याचा वरचेवर भास व्हायचा. त्याने हाबक खाल्ली. दैत्यासारखा गडी दिवसेंदिवस खंगायला लागला. एक दिवस पेवाकडं बघतच त्याने राम म्हटला. त्याच्या माघारी वर्षभरात त्याची बायकोही त्याला भेटायला स्वर्गात निघून गेली. जगूदादाच्या पोटाला पोरबाळ नव्हतं. त्यांनी जवळच्या नात्यातल्या एकाला दत्तक घेतलेलं, पण त्या दत्तकानं मात्र जगूदादाच्या माघारी वाड्याला कुलूप ठोकून आपलं गाव गाठलेलं. रक्ताला रक्ताची ओढ राहिली नाही आणि हे तर भाडोत्री तयार केलेलं नातं. त्याला वाड्याविषयी आस्था कशी असणार. तो फक्त इस्टेटीचा मालक. या असल्या भुताटकीत राहायचं त्याचं काय थटलंय. वाड्याला कुलूप घातलं, सारी शेती गावातल्या माणसाला खंडानं करायला दिली आणि आपलं मूळ गाव गाठलं. तो गेला आणि उंदर घुशींना हुंदड्या मारायला रान मोकळं झालं. दिवसा ढवळ्या त्यांचा पाठशिवणीचा खेळ साऱ्या वाड्यातनं सुरू झाला. त्यांना गिळायसाठी साप चाल करून बिंदासपणे फिरायला लागले. एक दिवस अचानक सकाळी सकाळी उन्हाचा एक पिवळा हाडूक मांडीसारखा लांब लचक साप पेवावरच्या दगडाच्या शिळे खालून येताना फक्त दारकू मावशीला दिसला. तो पेवातनं आलेला साप म्हणजे ते आपलं मालक आहेत असं म्हणत तिने हात जोडले. तेव्हापासनं ती त्याची वाट बघत तासन तास बसायला लागली. तिला वाटायचं पेवावरचा दगड काढावा, आत उतरावं आणि मालकाची गाठ घ्यावी. पण तसं घडत नव्हतं. आता पुराचं पाणी पेवाकडं जाताना बघून तिचं डोळं तिकडं लागलं होतं. पडणाऱ्या पावसागत तिचं डोळं गळत होतं. जर पाणी पेवात शिरलं तर त्यासनी वर येता येईन का. पाणी पेवात शिरायच्या आत वर का नाही येत ते. पाण्याचीच वाट बघत बसायची काय गरज आहे का. स्वभावच पाहिल्यापासून ह्या काट कधी कोणाचं ऐकणारच नाहीत. काय मापलंच म्हणणं खरं करणार. बाबडं मन पुराच्या पुढं सरकणाऱ्या पाण्याकडे आणि पेवावरच्या दगडाकडे बघत बडबडत असलेलं. ए दारकू मावशे, दारकू मावशे, अगं हिथं कशाला मारायला बसली. समद गाव बाहेर पडलंय आणि तुझं काय हिथं गठोळं पुरलंय वय. चल उठ चल उठ. मोऱ्याच्या छगनच्या बोलण्याचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. तिचं आपलं एक नाही का दोन. तिची नजर पेवावरनं ढळतच नव्हती. त्या तसल्या भयान स्थितीत तिच्या नजरेकडे आणि अवताराकडे एखाद्या भेदरट माणसानं जर बघितलं असता ना तर तो पाय लावून पळाला असता. मी पुढे झालो. तिला खांद्याला धरून हलवली. झोपेतनं जागं व्हावं तशी ती भानावर आली. काय र पोरांनो, का आलायसा. का आलोय. का आलोय. आम्हाला काम नव्हतं म्हणून तुला मिरवत न्यायला आलोय. अगं मावशे, गावाला पुराच्या पाण्याचा चारी बाजूने याडा पाडलाय. एक माणूस गावात राहिलं नाही. तुझ्या सुधी अंगाखाली पाणी खेळायला लागलंय आणि वर आम्हालाच विचारतीय का आलाय म्हणून. चल उठ 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 चल, पाणी वाढायला लागलंय. थंडीनं काकडलेला दत्ता वैतागून बोलला. अरे पण पाणी मला काय करते. माझा खमक्या वाघ बसलाय की तिथं.
पाण्यानं नुसतं त्याचं नावच काढू दे, मग बघा त्याला नदी पातूर पळवून लावल्याशिवाय राहणार नाही. समोरच्या दगडाकडं बोट करत ती बोलली. पाणी अजून दगडापर्यंत पोचलं नव्हतं, पण काही वेळातच तिथपर्यंत जाणार हे निश्चित होतं. तेवढा वेळ तिची समजूत काढत बसायला आम्हाला सवड नव्हती, त्यामुळे झिटीनं शिवा म्हटला, कुठं बसलाय तुझा वाघ, आणि पाण्याच्या पुढं त्याचं काय चालतंय? हे बघ, तो समोर दगड आहे का नाही, त्याच्या खाली माझा वाघ निवांत झोपलाय. त्याला कोणाचं भ्या आहे का? अरे ह्या मुलकाचा राजा आहे त्यो, मग त्यो कशाला कोणाची काळजी करन? पण जर पाणी प्यावात गेलं आणि त्याची झोप मोड झाली तर मग काय पाण्याचं खरं नाही. आमच्याकडे बघ दारको मावशी बडबडत असलेली, अरे जर हिचं रामायण ऐकत बसलो ना तर आपल्याला पण हितच बुडून मारायला लागेल. ए दारको मावशी, चल उठ मोकाड्यानं. असं म्हणत एकानं तिच्या हाताला धरलं. तिने त्याच्या हाताला झेंजाडा दिला. मी येणार नाही, मी येणार नाही असं म्हणत ती आमच्या तावडीतनं सुटायसाठी धडपडायला लागली. एखादं भोकार चिकटून बसावं तसं कट्ट्याला चिकटून बसलेली. आईला हेने लय नाटकंच लावल्यात राव असं म्हणत एकानं तिच्या दंडाला धरून ओढलं. तशी ती पेवाकडे बघत पाण्यातच पडली. हात पाय झाडत तिने बोंब ठोकली. तिने आम्हाला शिव्या द्यायला सुरुवात केली. आमचाही नाईलाज झाला. जगू दे नाही तर मरू दे, चल असं म्हणत नावेच्या रोखानं सगळेजण चालायला लागले. मी पाठीमागे वळून बघितलं तर मावशीचं सारं धान पेवावर आणि माझं मन मात्र पाण्याच्या भवऱ्यागत दारको मावशी भोवती फिरत होतं. खुळी असूनही इतक्या वर्षांनंतरही आपल्या नवऱ्याच्या आठवणीत हरवणारी, नवऱ्यावर एवढं निष्ठेनं प्रेम करणारी दारको मावशी आजच्या पिढीत भेटेल का, या विचारातच मी नावेत पाय टाकला. वल्ली हाणार असं शांभवनी म्हणताच आमची नाव हल्ली. गावात ही अवस्था आहे, मग नदीकाठाला मळी भागात जाऊन राहिलेल्यांची काय गत झाली असेल, कल्पनासुद्धा करता येणं शक्य नव्हतं. तिकडचा जवळजवळ संपर्क तुटलेलाच होता. श्रोते हो, हा होता भाग 8 पाऊस काळ या विजय जाधव यांच्या कादंबरीचा भाग 9. उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.